नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या म्हणत असते, आम्ही खूप सोसले. आताच्या परिस्थितीमध्ये आणि मागच्या परिस्थितीमध्ये खूप फरक पडलाय. आधी कोणीही आनंदी नव्हतं, सगळ्यांची मनं दुखावली गेली होती. पण आता हा जो काही घाट घातलाय ह्याच्यामध्ये सगळेजण आनंदी आहेत आणि आम्ही दोघी सुद्धा त्या आनंदामध्ये सामील झालेलो आहोत. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, अखेरीस प्रतीक्षा संपली. लग्न मंडपात वधूवरांची एंट्री. तर पार्थ आणि जीवा. पार्थ आता काव्याला अंतरपाठातून पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथे काव्या त्याला डोळे वटारून म्हणत असते, काय हो देशमुख, थोडासा दम धरा ना. बडे भैया जो करेंगे वो छोटे भैया भी करेंगे. जीवा सुद्धा कमी नाही आणि जीवा सुद्धा नंदिनीला अंतरपाठातून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे मंगलाष्टिका सुरू झालेल्या आहेत आणि इथे सगळ्यांच्या मनाची धाकधूक जी होती ती संपलेली आहे. अखेरीस नंदिनी, काव्या, जीवा आणि पार्थ ह्या चौघांचं लग्न एकाच मंडपात होत आहे हे पाहून सगळ्यांनाच आनंद झालेला आहे. आजचा भाग मात्र मस्त आहे. अखेर गुरुजी मंत्र बोलतात आणि काव्या पार्थच्या गळ्यामध्ये हार घालते. तर नंदिनी सुद्धा जीवाच्या गळ्यामध्ये हार घालते आणि इथे कोणतंही विघ्न न येता लग्न अगदी व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे. तर पुढे येणारा ट्विस्ट, दुसरीकडे रम्या सुद्धा मंगळसूत्र घेऊन उभी असते.